पुणे में एकनाथ शिंदे ने विश्वास जताया कि जैसे विधानसभा चुनाव में महायुति को जीत मिली वैसे ही महानगरपालिका चुनाव में भी जीत मिलेगी। उन्होंने भास्कर जाधव की नाराजगी पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि शिवसेना उद्धव गुट के कई नेता उनके पार्टी में शामिल हो रहे हैं। चिंतन करतो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक संघर्ष योद्धा या पुस्तकाचं प्रकाशन आज झालं। आदरणीय परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि त्या संघर्ष योद्धा या पुस्तकामध्ये खासदारांची श्रीरंगाप्पांची जी वाटचाल दाखवली, अगदी ग्रासरूटचा कार्यकर्ता ते दिल्लीचा तख्त म्हणजे खासदार, ही वाटचाल जी आहे हा संघर्षाचा खऱ्या अर्थाने काळ आहे। हा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांना अनेक संसद रत्न पुरस्कार 8 वेळा मिळाले, संसद महारत्न पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि या मावळच्या जनतेने देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिले। त्यामुळे त्यांनी 3दा खासदारकी भूषवली, त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि म्हणून आज त्यांच्या या प्रकाशन सोहळ्याला पुस्तकाच्या संघर्ष योद्ध्याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि हा संघर्ष योद्धा हे पुस्तक जे आहे हे येणाऱ्या तरुण पिढीला एक मार्गदर्शक गाईड ठरेल आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काम कसं करावं, कार्यकर्त्यांना कसं जपावं या सगळ्या पुस्तकामधून वाचायला मिळेल आणि म्हणून हे सर्वांनी ते वाचावं असं मी आवाहन करतो। मुंबईत स्वबळावर लढण्यापेक्षा महायुतीमधून लढावं असं आव्हान अजित पवारांनी केलेले आहे। अरे मुंबई महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जसं विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकला तसंच लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने विधानसभेत दिलं, तसंच महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील अतिशय दैदिप्यमान असं यश मिळेल आणि महायुती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकेल। भास्कर जाधव जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळतं। मनासारखं पद काम मिळत नसल्याचं कोण खुश आहे? 2-4 माणसं सोडली तर कोण खुश आहे? आणि त्यामुळे लोक जी आहेत ती आज पण बघितलं आपण किती लोकांनी प्रवेश केलाय उभाटाच्या, म्हणून उभाटाच्या लोकांनी प्रवेश केला ते आम्हाला शिव्या देण्यापेक्षा, आम्हाला शिव्याशाप आरोप करण्यापेक्षा ही लोक का आपल्याला सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आता काहीतरी डॅमेज कंट्रोलची काहीतरी बैठक होती, ज्यांनी हिंदुत्वाला डॅमेज केलं, शिवसेनेला डॅमेज केलं, बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं, शिवसैनिकाला डॅमेज केलं। आता काय डॅमेज कंट्रोल, आता कशी इमेज झाली आहे ती बघा। ऑपरेशन टायगरमध्ये आहेत कधी भास्कर जाधव? ऑपरेशन टायगरमध्ये आहेत? अरे टायगर बिगर काय नाही, लोकांचं जे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि स्वतःहून लोक येत आहेत, स्वतः विश्वास ठेवत आहेत, काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोक जातात। विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय। विकास विरोधी जे लोक आहेत त्यांना लोक सोडत आहेत आणि महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विकास विरोधी यांना लोक सोडत आहेत आणि ती आमच्याकडे येत आहेत आणि जो विश्वास दाखवत आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे कार्यकर्ते करत आहेत, म्हणून लोक येतात। माझ्या हातात द्या, अमित शाह देखील मातोश्रीवरून नई दिल्ली स्टेशन पे जो नई दिल्ली स्टेशन पे जो भगदड़ मची थी, 7 से को लेकर क्या कहेंगे? 18 लोगों की जो है मौत हो गई। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, दुखद घटना है और हम उनके परिवार के दुख में शामिल हैं। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी, देश के प्रधानमंत्री, उनके परिवार के साथ है और निश्चित रूप से उनके परिवार को जो भी सहयोग करना है वो निश्चित रूप से हमारे आदरणीय प्रधानमंत्री करेंगे।